श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, खूप लोकांचा असा प्रॉब्लेम असतो ना, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये तर हा प्रॉब्लेम सहसा होतोच की आपण जॉबला जातो, आपली पगार होते, पण जेव्हा केव्हा पगार होते ना, जास्तीत जास्त ते पैसे आपल्याकडे 15 ते 20 दिवस राहतात आणि शेवटचे 10 दिवस एवढे तंगाईत जातात ना. मी स्वतः देखील हा अनुभव केलेला आहे. म्हणजे ज्याला 15 ते 20, 30 पगार असतो ना, 30,000पर्यंत, त्यांना खूप काटकसरीने संसार करावा लागतो. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. बिल भरणं, लाईट बिल असू द्या, घराचं बिल, कोणी भाड्यानं राहत असेल ते भाडं भरायचं, याचं द्यायचं, त्याचं द्यायचं. खूप काही कारणं असतात पैसे जाण्यासाठी, आणि पैसे येण्यासाठी एकमेव असतं ते म्हणजे आपली पगार. येते पगार एकदाच, पण जाताना ना रोज रोज खर्च असतो. मग तेच पैसे आपले जेव्हा 15 दिवसात संपतात ना, किंवा 20 दिवसात संपतात ना, उरलेले 10 दिवस आपले खूप टेन्शनमध्ये जातात. आणि त्यासाठीच तुम्ही जर हा एक उपाय केला ना, तर बघा, तुम्हाला पैशाची कमी भासणार नाही आहे. फक्त हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, तर ज्या दिवशी पगार होईल त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आजकाल ना पगार हे ऑनलाईन होत आहेत. भरपूर म्हणजे 90 to 95% लोकांचे पगार हे ऑनलाईनच होतात. खूप रेअर केसमध्ये आहे की ज्यांचा पगार कॅशमध्ये होतो. पण ऑनलाईन असू द्या किंवा कॅश असू द्या, तुम्हाला मेसेज, टेक्स्ट येतो, लगेचच पगार झाला की टेक्स्ट येतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला टेक्स्ट येतो ना, त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुमचा कॅशमध्ये पेमेंट होत असेल ना, त्याच दिवशी तुम्ही घरी आल्यानंतर तुमचा पगार घेऊन त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर उपाय कोणता आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्यासारखे मिडल क्लास लोक काय करतात, आपला पगार झाला ना की त्यातील एवढी एवढी रक्कम घर खर्चासाठी काढून ठेवतात. मग आता तुमचा ऑनलाईन पगार होत असेल तर तुम्ही घरी येताना त्यातील जो काही तुम्ही घर खर्चासाठी पैसा काढताना, तो घरी घेऊन यायचा आहे. तो देवघराजवळ ठेवायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर काय करायचं, आता तुम्ही घरी पैसे घेऊन आले, हातपाय धुवा. त्यानंतर तुम्ही ते पैसे देवघराजवळ ठेवा, दिवा धूप बत्ती लावा. व त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. तर तो मंत्र असा आहे: ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री धनदा लक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री धनदा लक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. ज्या दिवशी तुमची पगार होईल, तुम्ही त्यातील तुमचा कॅश आला तर तो देवघराजवळ ठेवा. त्यानंतर हा मंत्र म्हणा. तुमचे पगार ऑनलाईन होत असेल तर तुम्ही जो काही पैसा घर खर्चासाठी आणत असाल घरी, तो पैसा देवघरात ठेवा आणि तेव्हा हा मंत्र म्हणा. आणि आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही व्यापारी आहो किंवा आमचा छोटा मोठा बिझनेस आहे, तर अशा वेळी आम्ही काय करायचं, तर बघा, तुम्ही मंथली एक तारीख ठरवा. कोणीही असू द्या, जेव्हा पुरुष असो किंवा कोणीही, जरी बिझनेस करत असेल ना, तरी महिन्याचा खर्च, आपल्याला महिन्याला एवढे एवढे पैसे लागतात, तर ते घर खर्चासाठी घरी आणून ठेवतच असतात. मग तुम्ही ती तारीख फिक्स करा आणि त्या दिवशी घरी येताना ते पैसे घेऊन या, देवघरात ठेवा. व त्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणा. आणि त्याचसोबत तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही अंघोळ वगैरे केली ना, देवपूजा वगैरे केली ना, त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचे आणि कुबेरचं पूजन करायचं आहे. व त्या पैशाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर त्या पैशाचं सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला जेवढं शक्य होईल ना, म्हणजे तुम्ही काही खूप मोठी वस्तू आणावी असं काही नाही, कुठलीही छोटीशी एखादी वस्तू आणा आणि त्यापासून एखादा गोडाचा नैवेद्य बनवा किंवा फ्रूट्स आणा, केळी, काहीही आणा. पण त्या पैशाचा पहिला नैवेद्य म्हणून देवघराजवळ आपल्याला ठेवायचा आहे. व त्याचसोबतच तुम्ही जर त्यातील काही रुपये, यथाशक्तीने तुम्हाला जेवढं काही होईल ना शक्य, अगदी 1 रुपयापासून 10 रुपये, 100 रुपये, तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही दान करायचं आहे. कारण की दान करणं ना खूप खूप म्हणजे पुण्याचं काम मानलं जातं. तुम्ही जेवढं दान कराल ना, तितक्या जास्त पटीने तुम्हाला ते मिळतं. त्याच्यामुळे आपल्या पगारातील काही पैसे हे आपल्याला एक गोड वस्तू म्हणजे गोड पदार्थ बनवण्यासाठी, त्याचा एक नैवेद्य दाखवण्यासाठी देवबाप्पाला, आणि त्यासोबतच काही म्हणजे खूप असं
1 ते 10, 100 तुम्हाला जेवढं शक्य होत असेल ना तेवढ्याचं तुम्ही दान करायचं आहे तुम्हाला. असं केल्याने ना घरातील पैसा हा प्रवाहित राहतो, कधीही पैशाची अडचण भासत नाही आहे. त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, आता भरपूर लोक असे आहे ना की आता पगार झाला की सगळ्यात पहिलं विचार काय करतात, मला याचं द्यायचं आहे, मला हे बिल भरायचं आहे, मला हे करायचं आहे, हे द्यायचं आहे, आणि एवढं सगळं देऊन माझ्याकडे काहीच शिल्लक राहत नाही आहे. मग ते रागराग करतात, चिडचिड करतात, त्यांना वाईट वाटू लागतं. पण असं आपल्याला करायचं नाही आहे. काय होतं ना असं केल्याने, बघा तुमच्याकडे पैसा म्हणजे लक्ष्मी आहे, आणि जर का तुम्ही पैसा आला आणि लगेचच विचार करू लागले की मला याला द्यायचं आहे, त्याला द्यायचं आहे, तुम्ही फक्त द्यायचा विचार करू लागले ना तर लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होईल. तिला असं वाटेल की बघा मी याच्या घरी आले आहे, याच्या घरात आली आहे, आणि याचा विचार फक्त हाच चालू आहे की मला याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे. या उलट तुम्हाला काय करायचं आहे की पैसा आला ना की 2 दिवस तरी किमान विचार करायचा नाही आहे की तुम्हाला कोणाचे द्यायचे आहेत, कोणाचे नाही द्यायचे आहेत. खुश राहायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे. बघा जर का तुम्ही असं केलं ना तर लक्ष्मी माता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे जेव्हा केव्हा लक्ष्मी येईल, जेव्हा केव्हा पैसा येईल ना त्यावेळेस तुम्ही खुश असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही नाराज होत असाल ना, माझ्याकडून एवढा पैसा खर्च होणार आहे, एवढं जाणार आहे, तर लक्ष्मी देखील नाराज होईल. त्यामुळे नेहमी खुश राहा, आणि त्यासोबतच सांगितलेला मंत्र तुम्ही नक्की बोला. हा मंत्र तुमच्याजवळील पैसा वाढवण्यासाठी, त्याचसोबत धनसमृद्धीसाठी आहे. त्यामुळे तो मंत्र जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला बोलायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा.